न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 ते 5 दिवसापासून न्यायासाठी उपोषण सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या आरोपींना सहकार्य केलं होतं, फरार होण्यासाठी सहकार्य केलं, त्याच डॉक्टर संभाजी वायवसे यांचे सख्खे बंधू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतायत आणि न्यायासाठी उपोषण करतायत। त्यांच्यावरती देखील जे डॉक्टर वायवसे आहेत आणि त्यांच्या कुटुंबाने संघटित गुन्हेगारी करत त्याची आरोपीची नावं सुद्धा दिलीत आणि त्यांना सुद्धा मारहाण केली होती। धक्कादायक म्हणजे न्यायालयाच्या आवारामध्ये सुद्धा मारहाण केली गेली होती आणि हे या कुटुंबाला अनेक वेळा मारहाण केल्यानंतर आता जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जातात। विशेषतः यामध्ये कोण कोण होते तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे हे देखील डॉक्टर वायवसे जे यांच्यासोबत त्या मारहाणीच्या घटनेमध्ये होते असा या कुटुंबाचा आरोप आहे। नेमकं आपल्यासोबत हे वायवसे कुटुंब आहे। नेमकं काय घडतंय तुमच्या संदर्भामध्ये आणि नेमकं आज किती दिवसापासून उपोषणाला बसलात? आम्ही आज इथं 15 ऑगस्टच्या दिवशी आलतो। त्या दिवशी येऊन आम्ही अजितदादाकडे एक त्याचं निवेदन पण दिलं। त्यांनी निवेदन घेऊन SP साहेबाकडे दिलं आणि त्यांना म्हणले की यांचं काय बघा एवढंच झालं आहे। त्याच्यानंतर आम्हाला इथं कुणीही विचारलं नाही। परवा दारोलचे पोलीस आलते, त्यांनी चौकशी केली आम्हाला किंवा तुम्ही जबाब द्या, हे सोडा। आम्ही सांगितलं आमचा गुन्हा दाखल होईपर्यंत त्या संघटित गुन्हेगाराला यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। मात्र नेमका मुख्य गुन्हेगार कोण आहे ज्याचं नाव तुम्ही आता लिहिलेलं डॉक्टर संभाजी वायवसे, हे तुमचे कोण आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिलाय? मारहाणीचे जे फोटो आहेत ते देखील गंभीर धक्कादायक आहेत। ते आता न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकाला आपण दाखवू शकत नाही, कारण फेसबुक यूट्यूबचे काही नियम आहेत। त्या अनुषंगाने नेमकं मारहाण कशा पद्धतीने केली होती, कधी कधी केली होती आणि आता कशा पद्धतीने धमक्या देत आहेत? 12/2/2023 केस कोर्टामध्ये मी काही कामानिमित्त गेलं असताना इथं डॉक्टर संभाजी वायवसे आपले संतोषांना देशमुखच्या प्रकरणात जे आहेत आरोपी पूर्ण कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले, केदार, प्रमोद डोईफोडे, लक्ष्मण वायवसे, दीपक डोईफोडे, सकाराम कदम, ही अशी पूर्ण त्यांची एक 15 ते 20 लोकांची गँग आहे पहिल्यापासूनच, 2017 पासून आहे। तर मी काही निमित्तानं कोर्टात गेल्याच्या नंतर मला त्यांनी गाठून तुम्हाला सांगतो डॉक्टरच्या सांगण्याहून डॉक्टर वायवसे आणि त्याचे ॲडव्होकेट सुरेखा वायवसे यांनी मला केस कोर्टामध्ये येऊन तुम्हाला सांगतो असं जीव जाण्या एवढं मारलं होतं। कोर्टामध्ये मारहाण केली? केसच्या कोर्टामध्ये मला मारहाण केलेली आहे। मी तिथं मारल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला गेलो असताना पण तिथं माझी कुणीही फिर्याद घेतली नाही। तिथं राजेश PSI पाटील होते, ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप हां तेच होतात। त्यांनी मला कुठलंही समजून काही सांगितलं नाही। त्यांनी मला उलट तिथून धक्के देऊन बाजूला काढलं। आरोपीचे त्यांचे काय संबंध होते? आरोपी त्यांच्याशी संगमताशी त्यांच्याशी होता ना, आणि तिथून माझ्यावर त्यांनी मला बाहेर काढून त्याचे सुरेखा संभाजी वायवसे हिच्या मी हाताला धरून हिची छेडछाड केली म्हणून माझ्यावर तुम्हाला सांगतो राजेश पाटलांनी माझ्यावर तिथं केस केली। मला मारहाण करून त्यांचे संगमताने त्यांनी। नेमका डॉक्टर वायवसे कोण आहे, तुमचं नातं काय आहे आणि तो कशामुळे त्रास देतो? ते माझा सक्का भाऊ आहे मोठा। त्याला आम्ही त्याच्यापासून काय व्हायलं की तो असं संघटनित गुन्हेगारी करायला म्हणून मी वेगळं राहण्याचा प्रयत्न केला। मग वेगळं राहण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांना म्हणला तू वेगळं करायला किंवा तिनं काही लोकांनी गावात आणायचं, मारायचं, दहशत निर्माण करायची। मग काही वेळेस 1-2-3 केसमध्ये माझे पण नाव आले, मी त्याचा भाऊ असल्यामुळं। मग मी त्याला म्हणलं तुझ्यासोबत मला राहायचं नाही, मला बाजूला राहायचंय। काय काय व्यवहार, काय काय धंदे त्याचे धंदे काय? त्याने पहिला डॉक्टर असून दवाखाना चालवित होता, पण त्यानं दवाखाना सोडून दिला। त्याने एक 15-20 लोकांची गँग तयार केलेली आहे। गँगचा लीडर आहे ते 2017 पासूनचा, आणि तो एक काम हेच करतोय, लोकाला उचलून आणायचं, मुकदमा असते, लेबर असन, सर्वसामान्य लोक असते, ह्या लोकाला आणून मारायचं, यांच्याकडून वसुली करायची। जर कुणाकडे 10,000 असले कुणाचे तर त्याच्याकडून 50,000 घ्यायचे, लाख असले तर 2 लाख घ्यायचे, असं चालू आहे। आणि ह्याच्या त्रासाला कंटाळून आमच्या इथं एका व्यक्तीनं फाशी पण घेतलेली आहे, लक्ष्मण भगवान डोईफोडे।
त्या व्यक्तीनं फाशी घेऊन आत्महत्या केली. मग एवढं सगळं दहशत आहे, याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी गेले नाही का? नेमका काय तिथे गेल्यानंतर काय काय सांगितलं? त्यांनी कोर्टात केस केली. केस केल्यास मी त्याचा भाऊ, त्याच्यामुळं माझ्यावर पण ती केस झालेली आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळं मी त्याच्यापासून बाजूला निघण्याचा प्रयत्न केला. आज कुटुंबाची काय अवस्था आहे आणि आता धमक्या कशा बदलून दिल्या जातात? आज पण तुम्हाला सांगतो, माझी अशी परिस्थिती की ते कुठं त्याची संघटनित गुन्हेगार घेऊन मला कुठं मारीन याची मला गॅरंटीच नाही. त्याचे पिस्तूल आहे, तुम्हाला सांगतो, केस कोर्टामध्ये मला त्यानं डोक्याला पिस्तूल पण लावला होता. आणि ते पिस्तूल म्हणजे ते ज्यावेळेस गावाकडं गँग घेऊन यायचा, मला कोंबडे काप, बकरे काप, मटण कर, त्यांना खाऊ घालायचं. पण ते आम्हाला, माझा एक लहाना भाऊ मुंबईला असतं डॉक्टरचं आहे, हे आम्हाला काही गोष्टी पटणात म्हणून आम्ही बाजूला निघलो त्याच्यापासून. पण याच्यामध्ये सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आहेत, त्यांचा आणि या डॉक्टर वायवसे म्हणजे तुमच्या भावाचा संभाजी वायवसेचा काय संबंध होते? त्यांना कधी कधी तुम्ही पाहिलं होतं? काय काय वेगवेगळ्या प्रकरणावर तुम्ही त्याला पाहिलं होतं? ते त्यांना 2017 पासून मी असं सारखं बघतो म्हणजे कासारी गावामध्ये ती पूर्ण टीम यायची, तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्याच्यासोबत त्यानं पुन्हा दवाखाना बंद करून ही मुकदमी चालू केली. आणि मुकदमीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ह्याला सोबत लोक लागत होते. लोकाला उचलून आणणे, ह्याला मारणे, त्यांच्याकडून वसुली करणे, असं खूप लोकाला यानं त्रास दिलाय. गरीब लोकाला त्रास दिलाय, मुकदमाला दिलाय. पण आता कृष्ण आंधळे तर फरार आहे, सुदर्शन घुले मध्ये आहे, तरी पण दहशत चालूच आहे. अजून त्याची दुसरी गँग तयार केली त्यांनी. ही जरी एक गँग मध्ये गेली असली तरी त्याची अजून दुसरी गँग बाहेर आहे. आता आज बी सध्या बाहेर आहे. मला ज्यांनी आता पाठीमाग 10/6/2025 आत्ता जून महिन्यामध्ये मी शेतात तिथं असताना तुम्हाला सांगतो, त्यांनी येऊन तिथं मला ह्या गुंडाली पाठवून तुम्हाला सांगतो तिथं पण मारहाण केली. आता पण मारहाण केली? हो. असं नेमकं त्याला काय, कोणाचा अवरोध असतंय आणि एवढी जी मगरुरी आहे ती कशामुळे आली? त्याला त्याची गुरुरी म्हणजे तुम्हाला सांगतोय, संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये एवढं बी त्यानं करून त्याला कुठलीही चौकशी त्याची झाली नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे त्याचा अजून पण धाडस वाढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला धमकी देतोय? त्यामुळे धमकी देतोय. काय नेमकी परिस्थिती आहे घरातली? आता तू सुद्धा या संपूर्ण यातून सराव होतोय, काय घरामध्ये परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही सगळेजण जगता? त्याची इतकी दहशत आहे, मी संपूर्ण कुटुंब त्याच्यापासून भयभीत झालेलो आहोत. 2017 पासून तो संघटित गुन्हेगारीतले आरोपी जे आहेत त्यांना सोबत घेऊन आम्हाला त्रास देतोय. 2021 पासून आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. वेगळं राहण्याचा निर्णय का घेतला म्हणून पुन्हा अजून त्रास द्यायला लागला. 2023ला वडिलांना मारहाण झाली. इतकी भयानक मारहाण झाली की मी आमची केस न घेता त्यांनी त्याची केस, पाटलाने त्याची केस घेतली. पोलीस पण त्यांना पूर्ण पाठीशी घालते. आता पण धमकी देतात का? आता पण धमकी देतात. अच्छा. उपोषण केलं तरी आमचं काहीच होणार नाही. एवढं त्या देशमुख प्रकरणात माझं नाव आलं, माझं काहीच वाकडं झालेलं नाही, तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकणार नाही. तर काकू काय काय सहन करता का? आता शेवटी पती आहेत, मुलं आहेत, ह्यांना कसं सांभाळता? नेमकी ज्या पद्धतीने मारहाण केली गेली त्यावेळेस तुम्ही सोबत होता, त्या फोटोमध्ये दिसतंय तुम्ही पाठीमागं बसलेल्या, काय परिस्थिती होती आता काय मागणी तुमची? आमची मागणी एकच आहे की त्यांना हे आरोपी करावा. आम्हाला खूप त्रास आहे त्यांच्यापासून. आम्हाला गावात राहण्याची सुद्धा भीती आहे. आमचा नवरा गेल्याच्या नंतर आम्हाला करायचं काय? आम्ही का त्यांना राखून बसू शकतो का? आम्हाला शेतात जाण्याची भीती, आम्हाला गावात राहण्याची भीती, यांच्यापासून खूप त्रास आहे आम्हाला. गुंडाची टोळी आणखी गावाकडे? गुंडाची टोळी पहिल्यापासूनची यांची दादागिरी चाललेली. आमचं काही चालू दिलेलं नाही एकत्रमध्ये, पण यांनी आमच्याकडून भरपूर त्यांनी कमाई करून घेतलेली आणि त्यांच्याशी सगळं करून घेतलंय. आम्हाला काही हे त्यांनी दिलेलं नाही. आम्ही अशाला असं बसून येतो. आणखी धमक्या देतात? आपण पाहतोय हे वायबसे कुटुंब आहे. मी पुन्हा उल्लेख करतो, ते डॉक्टर संभाजी वायबसे आहेत. यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फरार होण्यामध्ये त्यांची चौकशी झाली होती. विशेषतः जे आरोपी पकडले गेले त्यामध्ये देखील त्यांचं खूप मोठं चौकशीच्या अनुषंगाने दोन्ही जे दाम्पत्य आहे, दोन्ही कुटुंब आहे, त्यांना देखील त्या ठिकाणी चौकशीला बोलवलं होतं. आपल्यासोबत शिवराज बांगर आहेत. नेमकी काय ही परिस्थिती आहे आणि ही दहशत आहे, ती दहशत अशाच पद्धतीने कुठपर्यंत चालणार आहे? अत्यंत विदारक परिस्थिती आहे. प्रचंड दहशत आहे. हा जो संभाजी वायबसे आहे तो स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये एक प्रमुख आरोपी आहे. कारण आरोपींना पळवून लावणं, आरोपींना आर्थिक मदत करणं आणि शेवटी संभाजी वायबसेला ताब्यात घेतल्यानंतरच
त्याच्या माध्यमातून हे सुदर्शन घुले आणि हे मुख्य आरोपी सापडले. मग पोलिसांनी त्याला आरोपी का केलं नाही, हे अजूनही आम्हाला प्रश्न सुटलेला नाही. खरं तर तो स्वर्गीय आरोपीमध्ये आरोपी करून मकोका लावायला पाहिजे होता, परंतु ते पोलिसांनी त्याच्यावरती मेहरबानी केली. आता कुटुंबांनी सांगितलं की राजेश पाटलाचा आणि त्याचा फार खास आहे, कारण त्याला मकोकामध्ये जेलमध्ये सडवलं असतं आजही कुटुंबाची अवस्था झाली नसती. पोलीस कारवाई करत नाहीत म्हणून ही मस्ती येते, म्हणून ही मगरुरी येते, आणि आज कुटुंब 15 ऑगस्टपासून या ठिकाणी उपोषण करत आहे. माझी आपल्या माध्यमातून नवनीत कावत साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपल्या पोलिसांच्या कामाचा पंचनामा आज या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होतोय. एक कुटुंब बसलंय, त्यांची मुलगी पळून नेली आहे. एक कुटुंब बसलंय, त्यांचे हातपाय तोडलेत, त्यांनाही गावामध्ये येऊ दिलं जात नाही. त्यांची मुलगी गेल्या 41 दिवसापासून सापडत नाही. हे कायद्याचं राज्यच राहिलं नाही. मुळात या गुन्हेगारांना भीती नावाचा प्रकार राहिला नाही. आणि मग अशा पद्धतीनं जर पोलीस काम करणार असतील तर सामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा, अशी परिस्थिती आहे. आणि याच अशा मानसिकतेतून पोलीस आपलं काही करत नाहीत, म्हणून संभाजी वायबशे सारखे मगरूर गुन्हेगार हे तयार होत असतात. आणि आज कुटुंबावरतीच प्रत्यक्ष या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या सख्या भावावरती अन्याय देखील केला होता, मारहाण देखील केली. आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. धनुभाऊ, संतोष अण्णाव देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला सहकार्य करण्याच्या आरोपामध्ये संभाजी वायबशे याची कसून चौकशी झाली होती. त्याची मंडळी, त्याची मिसेस, त्यांची देखील चौकशी झाली होती. आणि नेमकं दुसरा एक भाग समोर येतो की त्यांच्या सख्या भावाला अशा पद्धतीने त्रास दिला जातो, मारहाण केली जाते, कोर्टामध्ये मारहाण केली जाते, आणि एवढी दहशत कशी असू शकते? याच्यात जे तत्कालीन पोलीस यंत्रणा होती ही जनतेसाठी काम करणारी नव्हती, नेत्यासाठी काम करणारी होती. आणि त्यातलाच एक भाग आहे असा, त्यांना जात पात धर्म भाऊ नातं रक्त काही माहीत नव्हतं. त्यांना फक्त अन्याय करायचा, गुन्हेगारी करायची आणि गुन्हेगारांच्या टोळ्या सांभाळायच्या, त्यांना अभय द्यायचं, पैसे पुरवायचे, हेच काम संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील आरोपी जे होते त्यांच्यासोबत सुद्धा केलेलं आहे. म्हणून मी यासाठी यांच्याकडे आलो होतो. तर या डॉक्टर वायबशे याच्यावर कठोर कारवाई कशी होईल यासाठी आम्ही CID SIT ऑफिसला ज्या वेळेस त्याला तपासासाठी घेतलं होतं त्यावेळेस ह्याच्याकडून काय तपास झाला आणि ह्याच्याकडे काय काय माहिती होती आणि हा कसा गुन्हेगार आहे यासाठी मी लवकरच CID SIT ऑफिसला जाणार आहे. मात्र आता त्यांच्या बंधूंनी सांगितलं की संभाजी वायबशे आणि कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले यांचे संबंध होते. कृष्णा आंधळे आत्ताही फरार आहे. मग त्या फरारीच्या असण्याच्या पाठीमागं या संभाजी वायबशेचा हात असू शकतो का, आणि तशा अनुषंगाने तपास झाला पाहिजे? तो यांच्या सगळ्यांच्या संपर्कात होता. आणि खरं तर हा सुद्धा जो आरोपी आहे आंधळे त्याच्यासुद्धा 100% संपर्कात होता तो. पण ह्याला कशासाठी सोडून देण्यात आलं आणि ह्याच्यावर का गुन्हे दाखल झाले नाहीत या संदर्भातच चर्चा करण्यासाठी मी CID SITच्या ऑफिसला जाऊन सविस्तर माहिती घेऊन ह्याच्यावर गुन्हा नोंद कसा होईल आणि ह्याला शिक्षा कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार. त्यावेळेस जर कारवाई केली असती तर पुन्हा या कुटुंबाला तशी दहशत केली नसती. आता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते, कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. सख्या भावाला जर अशा पद्धतीने धमकी दिली जात असेल तर त्याचा कौर्याची परिश्रमा किती? नाही, ते अमानव आहेत. माणसाच्या त्या अवलादी नाही आहेत. त्यांना ज्या पद्धतीनं ते अत्याचार अन्याय करायचे त्यावेळेस त्यांना हे सख्य भाऊ आहेत, यांना कुणाचंच घेणं देणं नव्हतं, ना भावाचं, ना भाऊकीचं, ना माणसाचं. यांना फक्त अन्याय करायचा, गुन्हेगारी करायची आणि दहशत पसरवायची आणि त्याच्यातून अर्थकारण करायचं, असं यांचं सगळं चाललेला धंदा होता. आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक हे. विशेष म्हणजे गेल्या 5-6 दिवसापासून हे कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलंय. आता अजितदादाकडे काय मागणी नेमकी, आणि आता हे उपोषण तुम्ही कधी मागं घेणार आहेत? नेमकी मागणी काय असणार आहे? राज्याचे गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काय मागणी? आमची एकच मागणी आहे मुख्यमंत्र्याकडं, अजितदादाकडं, शिंदे साहेबाकडं, की ह्याला कठोरात कठोर याच्यावर कारवाई करावी आणि याचं गुंडवर्दीचं जे आहे त्याची गुंडगिरी संपून टाकावी. आणि आमच्यासारख्या लोकांना तुम्हाला सांगतो, आपल्या SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा. आणि आम्हाला म्हणजे याच्यापासून खूप त्रास आहे. तुमच्यासारखे असे किती लोक आहेत ज्यांना त्रास आहे आणि ते अक्षरशः समोर येत नाहीत कॅमेऱ्यासमोर? असे लोक तुम्हाला सांगतो असं नाही सांगण्या एवढे लोक इथं गावातले, परिसरात अख्खे गावातले जवळपास 50% लोक याच्या दहशतीखाली, एक बी कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाही, गुन्हा दाखल करत नाही, गुन्हा बी दाखल करू शकत नाही. मी पण गुन्हा आतापर्यंत अजून त्याच्यावर दाखल केला नाही. नेमकं काय कारण होतं? गुन्हा दाखल केला तर जीवांशी मारून टाकीन म्हणतोय. आणि ज्यावेळेस केसमध्ये कोर्टामध्ये मारून माझा गुन्हा घेतला नाही राजेश पाटलांनी, आणि त्याच वेळेस धारोळला जाऊन आटोळे PSI यांना त्याने संगम मताशी 2 लाख रुपये देऊन माझ्यावर 307चा गुन्हा मी इथं
आपल्या इथं जिल्हा रुग्णालयाला इथं दवाखान्यात असताना माझ्यावर 307चा गुन्हा केला. माझा भाऊ मुंबईला त्याची बायको असताना त्याच्यावर 307चा गुन्हा केला. माझे मेवना आणि त्याची बायको जालना जिल्ह्यात असताना त्यांच्यावर 307चा गुन्हा यानं ते आठवले PSIला 2 लाख रुपये देऊन तुम्हाला सांगतो केला. 2 लाख. त्यावेळेस कायद्यावरचा भरोसाच उडला तुमचा. कायद्यावर भरवसाच नव्हता. आणि केजमध्ये सुद्धा माझ्यावर तुम्हाला सांगतो मला मारून माझ्यावर खोटे गुन्हे केले ह्यानं. अत्यंत धक्कादायक आहे. काय मागणी मुख्यमंत्र्यांना आता शेवटची? मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी की माझी त्याला यासाठीची चौकशी लावून तुम्हाला सांगतो याला जेलमध्ये घालावं, माझी एवढीच विनंती आहे. नेमकं त्याच्याकडे असे पैसे येतात कुठून? त्याच्याकडे पैसे येण्याचं म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक त्यानं माझ्या पण नावावर, त्याच्या पण नावावर आणि अजून काही लोकांच्या नावावर तुम्हाला सांगतो कोट्यवधी रुपये तिकून आणलेले आहेत. मुकदमा असल्यामुळं ते लेबर पुरविण्याचं त्याच्याकडे म्हणजे हे होतं ना, त्याच्यामुळं कोट्यवधी रुपये आणलेत. केजला कमीत कमी 7-8 कोटी रुपयाचं घर बांधलंय. त्याच्या मुलाला एका तुम्हाला सांगतो MBBSला डोनेशन 1 कोटी देऊन डोनेशन देऊन 1 कोटी रुपये भरलेले इथं. पैसा खूप कारखान्याचे त्यानं महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक इथून पैसा खूप लोकाला इथून आणलेला आहे. कोणत्या मार्गाने मिळवलं नेमका? कोणत्या मार्गाने करार करून तुम्हाला सांगतो त्यांना लेबर द्यायचं नाही. ती लोक जर इथं आले तर त्यांना तुम्हाला सांगतो दमदाटी करून मारून माघारी लावायचं. नंतर त्याच्यावर आता सध्याला तुम्हाला सांगतो कर्नाटकच्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या खूप केस आहेत तुम्हाला सांगतो. आणि जर त्याच्या पूर्ण केस जर काढल्या तर कमीत कमी 15 ते 20 केस त्याच्यावर गुन्हेगारीचे निघताना. तरी सुद्धा त्याला अटक केली जात नाही पोलिसाच्या संगमताशी आजपर्यंत तर पोलीस संगमताशी त्याच्या. अत्यंत धक्कादायक आपण पाहतोय. सक्का भाऊच डॉक्टर वायबसे याच्या संदर्भातले जे कारनामे आहेत ते समोर सांगतोय. आणि विशेषतः यामध्ये जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत, कृष्णा आंधळे, त्याचबरोबर महेश केदार, जयराम चाटे, हे जे आरोपी आहेत या आरोपीला मदत करण्याच्या अनुषंगाने त्याची CID कडून कसून चौकशी करण्यात आली होती. ताब्यात देखील घेण्यात आलं होतं. कुटुंबातील सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जे सुदर्शन घोले सापडलेला होता. मात्र कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्या अनुषंगाने त्याची पुन्हा चौकशी केली जावी या अनुषंगाने देखील जे धनंजय देशमुख आहेत यांनी मागणी केलेली. विशेषतः त्याला आरोपी केलं जावं. त्याचबरोबर हे जे वायबसे कुटुंब आहे, सख्ख्या भावाला एवढा अमानुष पद्धतीने मारहाण असेल, त्याचबरोबर त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणे असेल, या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर वायबसे याचा खूप मोठा गुन्हेगारीचा इतिहास असल्याचं देखील त्याच्या भावाने सांगितलेले. त्यामुळे संपूर्ण या प्रकरणामध्ये तत्कालीन जी पोलीस यंत्रणा होती ती त्याला पाठीशी घालत होती आणि आत्ताची पोलीस यंत्रणा त्याच्यावरती गुन्हा का दाखल करत नाही यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात. एकंदरीत या वायबसे कुटुंबाला आता न्याय मिळणार का? याला 5 दिवसापासूनचं उपोषण सुरू आहे. आता नेमकं राज्याचे गृहमंत्री असलेले बीडचे पालकमंत्री, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री हे नेमकं या प्रकरणामध्ये लक्ष घालणार, कारण बीडमधली ही गुन्हेगारीची सिंडिकेट आहे ती खरंच संपवली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.